ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बरेचदा आपण एटीएमचा वापर करत असतो, परंतु अलीकडच्या काळामध्ये बरेचदा एटीएमच्याच माध्यमातून लोकांची फसवणूक होतीये, फ्रॉड होत आहेत, असे वारंवार घटना समोर येताना पाहायला मिळत आहेत। असाच एक प्रकार लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलाय। त्याच एटीएमच्या बाहेर मी आहे। नेमका हा काय प्रकार आहे आणि कशा पद्धतीने एटीएमचे फ्रॉड होतात हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर लष्करचे सिनियर इन्स्पेक्टर आहेत अशोक कदम सर। ते आपल्याला एक डेमो सुद्धा करून दाखवणार आहेत। सर, काय हा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि कशा पद्धतीने फ्रॉड होतात एटीएम मध्ये? आमच्याकडे एवढ्यातच एका कर्मचाऱ्याचेच 1,03,000 रुपये गेल्याचा प्रकार घडला। त्याने कोणाला कार्डही दिलं नव्हतं आणि त्याचा पिन सुद्धा शेअर केलेला नव्हता। परंतु हे कशा प्रकारे घडते याचा एक उदाहरण आमच्या हद्दीमध्ये घडून आले आणि ह्याच एटीएम मध्ये त्या दिवशी अशा प्रकारच्या वस्तू लावलेल्या आढळून आल्या होत्या। आणि यामध्ये आपण बघाल तर ज्या ठिकाणी आपण हे कार्ड इन्सर्ट करतो त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा पार्ट लावलेला आहे आणि ज्या ठिकाणी आपण पिन एंटर करतो त्या ठिकाणी सुद्धा एक एक्स्ट्रा पार्ट लागलेला आहे, पण ते दिसत नाहीये सर आपल्याला। अगदी बरोबर आहे, तुम्हाला हे नॉर्मल सारखं दिसेल, परंतु जेव्हा आपण त्याला हलवून पाहू किंवा त्याला हलवू तेव्हा लक्षात येईल की याच्यावरती एक एक्स्ट्रा पार्ट लागलेला आहे। आणि ह्या पार्टमध्ये बघा काही चिप आहेत आणि ह्या चिप तुमच्या डेटा कार्डचा डेटा हा कॉपी करून घेतात। आणि त्याबरोबरच हा जो एक्स्ट्रा पार्ट लागलेला आहे या पार्टला आपण काढून पाहता लक्षात येईल की यामध्ये बॅटरी आहे, या ठिकाणी डेटा स्टोअर करण्यासाठी एक चिप पण आहे आणि ह्याला एक कॅमेरा लागलेला आहे। या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमचा जेव्हा पिन कोड टाकला जाईल त्यावेळेस त्याची रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाईल, त्यामुळे कोणता पिन टाकला होता हे लक्षात येईल। त्याबरोबरच जेव्हा ह्या चिपच्या मार्फत ज्यावेळेस तुमचा कार्ड इन्सर्ट होईल त्यावेळी तुमच्या कार्डचा पूर्णच्या पूर्ण डेटा या चिपमध्ये कॉपी केला जाईल आणि या डेटाच्या मदतीने तुमचं हे विशिष्ट कार्ड परत बनवलं जाऊ शकतं आणि त्यांच्याकडे पासवर्ड किंवा पिन ज्याला म्हणतो आपण तो असेल तर तुमचे पैसे विड्रॉ केले जाऊ शकतात। सर, अर्थात जर आपण ह्याच्यापासून वाचायचं असेल अशा पद्धतीने जे एटीएम मध्ये फ्रॉड होतात तर काय लक्ष द्यायला पाहिजे? एखादा जेव्हा कस्टमर येतो, एखादा माणूस जेव्हा व्यवहार करण्यासाठी एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी येतो तेव्हा पहिले तर तुम्ही ज्या भागामध्ये आपण कार्ड इन्सर्ट करणार आहे त्याला तुम्ही हलवून बघा। आपण हा एक्स्ट्रा पार्ट जेव्हा असेल तेव्हा ते हलेल आणि निघेल आणि जर समजा ओरिजिनल असेल तर ते हलणार नाही। दुसरं, ज्या ठिकाणी पिन टाकायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता की काही एक्सटर्नल पार्ट असा लागलेला आहे का, याला आपण चेक करू शकतो। परंतु समजा आपला चेक करणं जमत नसेल तर फक्त तुम्ही या पिन टाकण्याच्या अगोदर जर तुम्ही हात जर पकडला वरून कव्हर जर केलं आणि जर तुम्ही पिन टाकला तर कॅमेऱ्याला तुमचा टाकलेला पिन दिसणार नाही आणि तुमचं कार्ड त्याबरोबर तुमचा पिन दोन्ही सुरक्षित राहील। जसं सरांनी दाखवलंय की हा एक्स्ट्रा पार्ट ज्या ठिकाणी आपण आपला कार्ड आतमध्ये टाकतो तो सगळा आपल्या कार्ड मधला डेटा इझिली इथं कॉपी होऊन जातो। अर्थात तो कॉपी होतो आणि या जो एक्स्ट्रा पार्ट या ठिकाणी बसवलेला आहे एक कॅमेरा आहे, हिडन कॅमेरा आहे याच्यामध्ये, छोटासा, आपल्या डोळ्याला दिसणार सुद्धा नाही एवढा छोटासा तो कॅमेरा आहे आणि यामध्ये आपला पिन देखील कॉपी होतो आणि त्यानंतर इझिली जो कोणी हा फ्रॉड करतो, जो कोणी हा हॅकर असेल तो इझिली कुठेही बसून आपल्या खात्यातून संपूर्ण पैसे काढू शकतो। असाच प्रकार लष्कर पोलीस स्टेशनमध्ये काम करणारे कॉन्स्टेबल बरोबर घडलेला आहे। तो पोलीस स्टेशनमध्येच होता, त्याच्याकडेच एटीएम कार्ड होतं, पिन देखील त्यांनी कुणालाही सांगितलं नव्हतं, परंतु जवळपास 1,00,000 रुपयेहून अधिक त्याच्या खात्यातून ट्रान्सफर झालेले आहेत। सर, तुम्ही सांगितलं की बरेचदा ह्याचे मेसेज सुद्धा येत नाही आपल्याला ट्रान्झॅक्शनचे, तो काय प्रकार आहे? अगदी बरोबर आहे। आपण आपल्या बँकेमध्ये किती रुपये विड्रॉल केल्याच्या नंतर SMS यावा हे काय सेटिंग तुम्ही ठेवलेली आहे त्यावरती ते अवलंबून असते। जर तुम्ही असं म्हटलं की 10,000 रुपयापेक्षा जास्त कॅश जेव्हा मी विड्रॉ करेल किंवा एटीएम मार्फत घेईल त्यावेळेसच मला SMS प्राप्त व्हावा, तर तुमची 10,000पर्यंत कॅश जोपर्यंत विड्रॉ होत नाही तोपर्यंत तुमचा SMS येत नाही। आणि ह्या मागच्या प्रकरणामध्ये तसंच घडलं, त्यांनी 9,000च्या अमाऊंटमध्ये 4 ते 5 वेळा ट्रान्झॅक्शन केले पण कुठलाही SMS प्राप्त झाला नव्हता, परंतु जेव्हा ते 10,000च्या वर ट्रान्झॅक्शन गेलं तर लगेच SMS प्राप्त झाला आणि संबंधिताला माहिती मिळाली की आपले पैसे जात आहेत।
जसं सरांनी सांगितलं, खरं तर अलीकडं अनेक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अशाच पद्धतीने सायबर क्राईमचे गुन्हे वाढताना पाहायला मिळत आहेत. तुम्ही जसं हे आता पाहिलं, जेव्हा तुम्ही ATMचा वापर करत असाल पैसे काढण्यासाठी, ही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. आपल्याला हे सगळं बघायचं आहे आणि पिन टाकताना नेहमी आपला पासवर्ड लपून टाकायचा आहे, कुणाला कळू नये, जेणेकरून अशा पद्धतीने कुणी कॅमेरा लपवलं सुद्धा असेल तर त्याला कळणार नाही. तर तुम्ही देखील सावधान राहा. ATM वापरताना आपल्यासोबत अशी घटना होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. कॅमेरामॅन विजय राऊत सह मिकी घई, ABP माझा, पुणे.